प्रेज द लॉर्ड. आजच्या संडे वर्शिपमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धावा करा, राष्ट्रास त्याची कृत्य जाहीर करा, त्याचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा, त्याच्या सर्व अद्भुत कृत्याचे वर्णन करा, त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित हो. परमेश्वर व त्याचे सामर्थ्य याचा शोध करा. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. त्यांनी केलेली अद्भुत कृत्य, त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवा. आपण प्रार्थना करूया. हे माझ्या परम थोर दयाळू पित्या, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. देवपा, आजच्या ह्या सकाळच्या समय तू आम्हा सर्वांना तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र करून घेऊन आलास, त्याबद्दल मी तुझे फार फार आभार मानते. देवपा, आजची ही भक्ती आम्ही सगळी तुझ्या हातात सोपवून देत आहोत. देवपा, आमचे पाळक साहेब बोलणार आहेत, त्यांच्याबरोबर तू राहा, त्यांना तू साह्य आणि मदत कर. इथून पुढची सगळी वेळ व ही संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या हातात सोपवून देत आहोत. ही लहानची विनंती मी माझ्या प्रिय येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून ऐक. आमेन. आता आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 126 हे घेऊया. गीताचे बोल आहेत, संपूर्ण जगा देखता. गीत क्रमांक 126. प्रियांनो, मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोप, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वार्ता सांगता लज्जाना मानी मी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी झालो. जीवात्मा
घातले, दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी, स्वर्गात माझा हर्ष घोर अक्षय वाढवी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले, दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदी सुखी मी जाहलो. आपण प्रेषितांचा मत्तांगीकार म्हणून आपला विश्वास प्रगट करूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करणारा, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया इथपासून जन्माला, त्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्यास तो येणार आहे. त्याविषयी मी विश्वास धरतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरते. आमेन. मी ब्रदर आगमकरांना विनंती करते की त्यांनी मध्यस्थीची प्रार्थना करावी. आपण प्रार्थना करू. हे आमच्या सर्वशक्तिमान थोदार परमेश्वरा बापा, तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. होय प्रभूजी, आज या शाबातवारी तू आम्हा प्रत्येकाला एकत्र केलंस आणि तुझ्या चरणी दे अप्पा पुन्हा एक वेळा तुझी उपकार स्तुती, तुझा धन्यवाद करण्यासाठी तू आम्हाला आणलंस, म्हणून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभूजी, आम्ही जे काही मागणार आहोत ते तुला आधीच माहीत असतं देप्पा. तरी देप्पा, आज आम्ही विशेष करून जे ह्या कोविड-19ने आजारी आहेत देप्पा, अशा सगळ्यांसाठी मागत आहे देप्पा. तुझ्या दैवी हाताचा स्पर्श या सगळ्या लोकांवर होऊ देत प्रभूजी. होय प्रभूजी, ही महामारी, हा कोविड-19 देप्पा, या पूर्ण जगतातून देप्पा तू दूर करून टाक प्रभूजी. विशेष करून मागत आहे देप्पा, जे डॉक्टर्स आहेत, ज्या नर्सेस आहेत, जे मेडिकल स्टाफ आहे, जे पॅरामेडिकल स्टाफ आहे देप्पा, जे या कोविड-19च्या पेशंटचं देप्पा केअर करत आहे देप्पा, त्यांच्यासाठी विशेष करून मागत आहे देप्पा, तुझं लागणारं शक्ती, सामर्थ्य आणि आरोग्य ह्या लोकांना तू लाभू देत. त्याच प्रकारे देप्पा विशेष करून प्रार्थना करत आहे आज आमच्या मंडळीत देप्पा, जी लोक ह्या आजाराने व्यस्त आहेत देप्पा, ग्रासित आहेत देप्पा, त्यांच्यासाठी मागत आहे देप्पा, तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले, हे तुझं वचन आहे देप्पा. या वचनाद्वारे देप्पा आज आम्ही आमच्या मंडळीतील सर्व लोकांसाठी मागत आहे देप्पा, जे या रोगापासनं या रोगाच्या व्याधीने देप्पा त्रस्त झालेले आहेत, त्यांच्यासाठी मागत आहे देप्पा. त्यांना तू बरं वाटू दे देप्पा, शक्ती लाभू दे, त्यांना आरोग्य लाभू दे देप्पा. त्याच प्रकारे त्यांची काळजी घेत असताना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक लहान थोर व्यक्तीबरोबर तू असं देप्पा, त्यांच्याबरोबर तू राहा, त्यांचं तू देप्पा सांभाळ कर. विशेष करून प्रार्थना करत आहे देप्पा, गेल्या संडेला आम्ही जो टीचर्स डे सेलिब्रेट केलेला आहे देप्पा, सगळ्या टीचर्ससाठी मागत आहे, सगळ्या सरांसाठी मागत आहे देप्पा, जे शैक्षणिक ज्ञान ते ह्या महामारीच्या दिवसात ऑनलाईनच्या द्वारे देत आहे देप्पा, डिजिटल मीडिया थ्रू देत आहे देप्पा, त्यांच्यासाठी मागत आहे देप्पा, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. होय प्रभूजी, आमचा सगळ्यात मोठा शिक्षक जो आहे देप्पा, तो तू आहेस देप्पा.
ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवल्या देप्पा त्या आम्ही नुसत्या वाचाव्या किंवा इतरांना न सांगता देप्पा त्या आम्ही आत्मसात कराव्यात, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, आम्हाला तू मदत कर. होय प्रभूजी, आज आम्ही आमच्या मंडळीतील जे एल्डर्स आहेत देप्पा त्यांच्यासाठी मागत आहे देप्पा. त्या प्रत्येकाबरोबर तू आहेस, त्यांची काळजी घेत आहेस, म्हणून तुझी उपकारस्तुती करत आहे देप्पा. तुला धन्यवाद देतोय. विशेष करून प्रार्थना करत आहे देप्पा आमच्या मेंढपाळासाठी देप्पा. आमचे जे पाळक साहेब आहेत देप्पा, रेव्हरंड संदीप करात, यांच्यासाठी मागत आहे देप्पा. त्यांच्यावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव देप्पा. या दिवसात त्यांनी पूर्ण मंडळीला एकत्र ठेवलेलं आहे देप्पा. जे देप्पा आशीर्वाद तू त्यांना दिलेला आहे, जे स्किलसेट त्यांना तू दिलेलं देप्पा, त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. होय प्रभूजी, तुझ्या कार्याच्या वाढीसाठी देप्पा त्यांचा तू वापर करून घे आणि देप्पा त्यांच्याद्वारे मंडळीच्याद्वारे देप्पा अनेक आत्मे प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावे असं तू होऊ देत देप्पा. विशेष करून प्रार्थना करत आहे देप्पा जे आमचे इतर पास्टर्स आहेत, जे देप्पा खेड्यापाड्यात सुवार्तिक आहेत देप्पा, जे आमचे बिशप आहेत, जे आमच्या डिफरंट कमिटीज आहेत देप्पा, त्यांच्यासाठी मागत आहे देप्पा. प्रत्येकावर तुझा विपुलतेचा आशीर्वाद पाठव. आणि होय प्रभूजी, आम्हा प्रत्येकाद्वारे खरा ख्रिस्त जे मेंढवाड्यात नाहीत अशा लोकांपर्यंत पोचवावा, म्हणून तू सहाय्य कर. होय प्रभूजी, आमच्या वागणुकीतून, आमच्या बोलण्यातून, आमच्या व्यवहारातून, आमच्या सगळ्या गोष्टीतून देप्पा केवळ आणि केवळ देप्पा तुझं गौरव व्हावं असं तू होऊ दे देप्पा. विशेष करून प्रार्थना करत आहे देप्पा आमच्या या राष्ट्रासाठी देप्पा. अनेक ठिकाणी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत देप्पा. बँक्स मर्ज होत आहेत देप्पा. अनेक ठिकाणी देप्पा अफरातफर आहे पैशांची. आणि देप्पा कित्येक लोक देप्पा आज मानसिक आजाराने देप्पा त्रस्त झालेले आहेत देप्पा. या सगळ्यांसाठी मागत आहे देप्पा. होय प्रभूजी, तू डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य देप्पा. तू म्हणाला, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. होय प्रभूजी, आज आम्ही या सर्व गरजा, या सर्व विनंत्या देप्पा तुझ्याकडे आणत आहे देप्पा. तू आमचा प्रभू आहेस, तू आमचा ऐकणारा देवबाप आहेस, ही अशी आमची पूर्ण खात्री आहे देप्पा. विशेष करून मागत आहे देप्पा या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत, ज्यांचे लग्नाचे वर्धापन दिले देप्पा. होय प्रभूजी, उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांसाठी मागत आहे देप्पा. प्रत्येकाच्या जीवनात देप्पा तू आशीर्वाद दे देप्पा, आरोग्य दे देप्पा, स्थैर्यता दे देप्पा. आणि होय प्रभूजी, आम्हाला माहीत नाहीत ज्या गरजा असतील, ज्या अडचणी असतील देप्पा, तुला ठाऊक आहेत. आणि होय प्रभूजी, प्रत्येक संकटातून, प्रत्येक वाईट परिस्थितीतून देप्पा तू आम्हाला पार नेणारा परमेश्वर आहे. तुझं वचन सांगतं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. होय प्रभूजी, तू आमचा मेंढपाळ आहेस. तू आम्हाला कुठच्याच गोष्टीची कमतरता पडू देत नाहीस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. होय प्रभूजी, इथून सर्व पुढील वेळ आणि आजचा हा शब्बात दिवस देप्पा तुझ्या हाती सोपित आहे. तू आमचा मार्गदर्शक हो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो, म्हणून तो एक बाप्पा, आमेन. आपण सर्व प्रभूने शिकवलेली प्रार्थना एकत्र म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आमेन. मी ब्रदर आगमकरांचे आभार मानते मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी. आता आपण प्रेज अँड वर्शिपमध्ये जाऊया. मी त्रिशाला विनंती करते की तिने आपल्याला प्रेज अँड वर्शिपमध्ये लीड करावं.
थँक यू त्रिशा फॉर सच अ वंडरफुल सॉन्ग. मी आपले माननीय पाळक साहेब यांना विनंती करते की त्यांनी संदेशाद्वारे आपल्या मंडळीचं मार्गदर्शन करावे. आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तात प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या मनचिंतनाकरिता जो शास्त्रपाठ निवडण्यात आला आहे, संत योहाला झालेले प्रकटीकरण याचा 3रा अध्याय 14 ते 22 ही वचनं आपण ऐकू. संत योहानाला झालेले प्रकटीकरण 3रा अध्याय 14 ते 22 ही वचनं. लाउदिकिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. लाउदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वासू व खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे अधिकारण असा तो म्हणतो. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. तू शीत नाहीस व उष्ण नाहीस, हे मला ठाऊक आहे. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस. कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस,
शीत नाहीस म्हणून मी तुला आपल्या तोंडातून उकळून टाकणार आहे. मी धनवान आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वाघडा आहेस, हे तुला कळत नाही. याकरिता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रे विकत घे. आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यांवर मी प्रीती करीतो तितक्यांना त्यांचे अपराध त्यांच्या पदरी घालून शिक्षा करीतो. यास्तव आस्था धर आणि पश्चाताप कर. पहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल, मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याचबरोबर जेवीन आणि तो माझबरोबर जेवीन. जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजसनावर आपल्याजवळ बसून देईन. मीही तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजसनावर बसलो. आत्मा मंडळास काय म्हणतो? ज्याला कान आहे तो ऐकू. वाचलेली वचनं प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदोदित राहू. देवाच्या प्रिय मंडळी, संत योहानाला पॅटमॉसच्या बेटावरती हद्दपार करण्यात आलं. नेरो आणि डॉमिनिटन या 2 राजांच्या कारकिर्दीमध्ये ख्रिस्ती लोकांवरती खूप अन्याय झाला. ख्रिस्ती म्हणण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताचे त्या काळी जे अनुयायी होते त्या प्रत्येकावरती या लोकांनी रिलिजियस बॅनिशमेंट या कलमाखाली धार्मिक हद्दपारी त्याच्याकरिता त्यांना त्यांच्या सल्तनतीमधून हद्दपार केला. संत योहान ज्याला परमेश्वराचं प्रकटीकरण झालं, त्याला रिलिजियस बॅनिशमेंट या कलमाखाली प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला तो राजा समजतो आणि तो कैसाराचा नकार करतो असे त्याच्यावरती काही आरोप या लोकांनी केले होते आणि रोमी सल्तनतीमधून त्याला पॅटमॉसच्या बेटावरती हद्दपार करण्यात आलं होतं. पॅटमॉसच्या बेटची जी स्थिती होती ती अगदी प्रतिकूल होती आणि अगदी वार्धक्यामध्ये संत योहानाचं वय साधारण 80 ते 95च्या मध्ये असेल तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं त्याला दैवी प्रकटीकरण झालं. प्रकटीकरण ज्याला इंग्रजीमध्ये ॲपोकॅलिप्टिक, याचा अर्थ यहुदी जी लेखणी आहे, ज्यूइश रायटिंग आणि ज्या गोष्टी गूढ आहेत त्या परमेश्वराने तुम्हाला प्रकट केल्या, त्या तुम्हाला रिव्हील केल्या, त्या परमेश्वराने तुमच्या निदर्शनास आणल्या. त्याची जी वर्गीकरण होतं ह्याचं ते 4 याच्यामध्ये होतं. पहिलं आहे हिस्टॉरिक, म्हणजे पहिल्या शतकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे जे अनुयायी होते त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख. दुसरं आहे प्रॉफेटिक, संदेश आणि संदेश त्यांनी केलेली भविष्यवाणी. ह्याच्यामध्ये साक्षात प्रभू येशू ख्रिस्त त्या काळची स्थिती आणि आमच्या स्थितीपर्यंत योहानाला प्रकट करतात. त्याच्यानंतर त्याचा जो दृष्टिकोन आहे तो भविष्यवादी आहे, फ्युचरिस्टिक व्ह्यू आहे. आणि शेवटी चिन्हांच्या माध्यमातून, सिम्बॉलिक लँग्वेजच्या माध्यमातून आम्हाला ह्याच्यामधून काय प्राप्त होतं हे प्रभू येशू ख्रिस्ताने संत योहानाच्या माध्यमातून आम्हा प्रत्येकाला प्रकट केलं. एक प्रचलित गोष्ट आहे, एक मुलगा असतो लहान, त्याचे बाबा श्रीमंत घरामध्ये असल्यामुळे ह्याला दारिद्र्य काय, गरिबी काय हे दाखवण्याकरिता एकदा गावाकडे नेतात आणि बाबांना त्याच्या वाटतं की हा गावी गेला तर ह्याला कळेल की आपण किती ऐशो आरामामध्ये आणि आधी सुखमय जीवन जगत आहोत. मुलगा जेव्हा त्या गावाकडे जातो, त्या गावामधल्या बऱ्याच नैसर्गिक गोष्टी पाहतो आणि त्याचे बाबा त्याला विचारतात, तू काय शिकला ह्याच्यामध्ये? मुलगा म्हणतो, बाबा आपल्या घरामध्ये आंघोळीकरिता एक छान पूल आहे, ही लोक नदीवरती आंघोळीला जातात. आपल्याला रात्री प्रकाशाकरिता दिवे लावावे लागतात, हे ताऱ्यांमध्ये राहतात. आपल्याकडे एक छोटीशी बाग आहे, पण ह्यांच्याकडे खूप मोठी अशी शेती आहे, खूप मोठं असं फील्ड आहे आणि आपण अन्न विकत घेऊन खातो. ही लोक अन्न उगवतात आणि ते स्वतः त्याचा उपयोग करतात, ते स्वतः खातात आणि ते इतरांना देखील विकतात.
आपल्याकडे एकच श्वान घरामध्ये आहे, त्यांच्याकडे असे कितीतरी श्वान आहेत. तो त्याच्या बाबांना म्हणतो, आपण खूप गरीब आहोत त्यांच्यापेक्षा. त्याच्या बाबांना मुलाचा हा एक नवीन दृष्टिकोन ऐकून थोडी खंत वाटते की त्यांनी नेलं कशाकरिता होतं आणि मुलांनी काय अनुभवलं आणि त्याच्यामधून तो काय शिकला. प्रभू येशू ख्रिस्ताचा दृष्टिकोन लाउदिकियामधली मंडळी जी आहे त्यांच्या संदर्भामध्ये असाच होता. ही लाउदिकियामधली मंडळी, याची स्थापना सेल्युसिड अँटिओकस जो सिरियाचा आणि ख्रिस्तपूर्व 250 वर्ष आधी त्याची पत्नी लाउदिकिया, ज्याला इंग्रजीमध्ये लोडाईस हा शब्द आहे, तिच्या स्मरणार्थ या शहराची निर्मिती केली. लाउदिकिया हे जे शहर आहे ते सार्डिस, एफिस आणि स्मायर्नापासून अगदी जवळ आहे. त्या काळामधलं हे विश्वामधलं सगळ्यात श्रीमंत शहर. लाउदिकियामध्ये भूकंप झाला होता आणि भूकंपामध्ये हे शहर पूर्णतः गेलं होतं. पण ह्या लोकांनी रोमी साम्राज्याकडनं एकही रुपयाची मदत न घेता स्वबळावर ह्या शहराची पुन्हा निर्मिती केली. एवढी ही लोकं श्रीमंत होती. आणि ह्याच्या संदर्भामध्ये हा वृत्तांत रोमी साम्राज्यातले जे प्रतिभावंत लेखक आहेत त्यांनी पण इतिहासामध्ये लाउदिकियाची तशी अगदी अदबीने नोंद केली. लाउदिकिया जे शहर होतं हे त्या काळामध्ये वर्ल्डमधलं अगदी बेस्ट वूल एक्सपोर्टर होतं. तिथे खूप चांगलं वूल मिळायचं, लोकर मिळायची. त्याच्यानंतर जगामध्ये नेत्राकरिता आणि कानाकरिता जे औषध आहे ते पण ह्या शहरामधून निर्यात व्हायचं. म्हणजे वर्ल्डमधलं बेस्ट ऑप्थल्मॉलॉजी जे आहे ते ऑप्थोमेट्रिक हे लाउदिकियामध्ये लाउदिकियाचं खूप प्रसिद्ध होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, हे श्रीमंत होते, हे विश्वाला वस्त्र प्रदान करत होते, लोकांना डोळ्याकरिता औषध निर्यात करत होते. तरी प्रभू येशू ख्रिस्त 17व्या वचनामध्ये काय म्हणतात, मी धनवान आहे, मी धन मिळवले असेल व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. म्हणजे तो लाउदिकियामधली जी मंडळी आहे त्या लाउदिकियामधल्या रहिवाशांना म्हणतो की तुम्ही स्वतःला एवढं श्रीमंत समजतात, तुम्हाला वाटतं की मी एवढं धन मिळवलं आणि मला कशाची कमतरता नाही, आणि एवढ्या आविर्भावामध्ये तुम्ही जीवन जगतात आणि हा आविर्भाव तुम्हाला चंगळवादाकडे नेतो. कारण तुम्हाला कोणत्या गोष्टीचं भानच राहिलं नाही. तुमच्या श्रीमंतीमध्ये तुम्ही एवढे मशगूल राहिलात, तुम्ही स्वयंकेंद्रित राहिलात की तुम्हाला आता वाटतं की तुम्हाला कशाचीही गरज नाही असं तुम्ही म्हणतात. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, अंधळा व उघडा वागडा आहेस असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात. ते काय म्हणतात, तू श्रीमंत आहे तरी तू दरिद्री आहेस. तू विश्वाला वस्त्र, जे लोकर आहे, जे वूल आहे ते निर्यात करतो आणि अगदी उत्तम प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं तू वूल एक्सपोर्ट करतो. पण तुझी अवस्था कशी आहे, तू उघडा वागडा आहेस. तू विश्वाला नेत्रांकरिता आणि कानांकरिता तू औषध निर्यात करतो. तुझं ऑप्थेलचं जे सेंटर आहे विश्वाचं ते लाउदिकियामध्ये आहे, तरी तुला दृष्टी नाही अशी तुझी अवस्था आहे. आणि ही जी अवस्था, ह्याचं कारण काय होतं, ह्या लोकांना परमेश्वराचं विस्मरण झालं होतं. ह्यांना परमेश्वराची गरजच वाटली नव्हती. शल्मोन त्याच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो की तू मला एवढं श्रीमंत करू नको की मला तुझं विस्मरण होईल, मी तुला विसरून जाईल आणि माझ्या वाट्याला एवढंही दारिद्र्य आणू नको, एवढी गरिबी आणू नको की मी कदापि चोरी करण्याचं धारिष्ट करेन. आणि लाउदिकिया मंडळीची जी अवस्था होती ती तशीच झाली होती. हे एवढे स्वयंकेंद्रित झाले, ह्यांच्यामध्ये चंगळवाद एवढा बोकाळला, ह्यांचं नैतिक पतन एवढं झालं की ह्यांना स्वतः संदर्भामध्ये कोणतीच जागृती राहिली नाही. लज्जेचा त्यांच्यामध्ये अभाव होता आणि लज्जेचा अभाव असल्यामुळे ख्रिस्त योहानाच्या माध्यमातून प्रकट होताना स्पष्ट म्हणतात की तू उघडा वागडा आहे आणि तू दृष्टीहीन आहे, तू अंधळा आहे, तू श्रीमंत असून तू दरिद्री आहे. आणि हे आरोप प्रभू येशू ख्रिस्त करतात. आणि संत योहानाला जेव्हा प्रकटीकरण झालं त्याच्या अगदी काही वर्ष आधी संत पौलाने देखील या मंडळीचा जो एल्डर होता आखिपस याला पत्रव्यवहार केला होता आणि तो पत्रव्यवहार कलस्सेच्या माध्यमातून केला होता. कलस्सेमधल्या मंडळीस पत्रव्यवहार करत असताना संत पौल
लवादिकियाची जी मंडळी आहे त्या मंडळीचे जे एल्डर्स आहेत त्यांना पण ते सांगतात की तुम्ही तुमचं जीवन गांभीर्याने घ्या, पण हे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा परिणाम असा होतो की ह्यांना स्वतःच्या संदर्भामध्ये कोणतंच भान राहत नाही. ह्यांना वाटतं आमच्याकडे श्रीमंती आहे, आम्ही श्रीमंत आहोत म्हणजे सगळं आलेलं आहे. दावीद स्तोत्रामध्ये खूप छान म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जर परमेश्वर माझ्याबरोबर आहे तर मला कशाचीच कमतरता नाही, असं दावीद स्तोत्र 23मध्ये म्हणतो. म्हणून हा दावीद त्याच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि भौतिक परिस्थितीमध्ये बराच गरीब होता. कारण जेव्हा तो शौलासमोर हजर होतो तेव्हा तो काय म्हणतो की मी माझ्या बापाचं कळप राखतो. तो असं म्हणत नाही की मी रानात कळप राखतो, मी माझ्या भावाचं, माझ्या वडिलांचं कळप राखतो, म्हणजे तिथे मी राखणदाराची एक सामान्य नोकरी करतो. पण परमेश्वरावरती त्याचा जो विश्वास होता आणि परमेश्वरावरती जो विश्वास त्यांनी कृतीमध्ये आणण्याचं जे धारिष्ट केलं होतं, तो काय म्हणाला होता, जिवंत परमेश्वराच्या प्रजेला जर हा गलियात ललकारतो तर तो परमेश्वर माझ्याबरोबर नसणार का ह्याचा पडाव करण्याकरिता. कारण महाराज, जेव्हा माझ्या मेंढरांवरती संकट यायचं तेव्हा मी तरुण सिंह आणि अस्वल यांचे जबडे फाडले. हा जो विश्वास दाविदाने व्यक्त केला होता की माझ्याकडे काही नाही आणि मला कशाची कमतरता नाही, कारण परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. म्हणून यहोवा परमेश्वराने या सामान्य मेंढपाळाला अगदी त्याच्यापासून राजगादीवर बसवलं आणि त्याच घराण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आदाम आणि हवा जेव्हा ह्यांची नग्नता कळते तेव्हा परमेश्वरासमोर येण्याचं त्यांचं धारिष्ट होत नाही आणि मग परमेश्वर त्यांना विचारतो की तुम्हाला हे कोणी सांगितलं. पण लाउदिकियामधल्या मंडळीला त्यांच्या लज्जेचा अभाव ह्याचं त्यांना स्मरणच राहिलं नाही, कारण त्यांनी परमेश्वराला कधी गांभीर्याने घेतलं नाही, परमेश्वराचं वचन कधी गांभीर्याने घेतलं नाही आणि अगदी ते विस्मरणामध्ये होते. हे विस्मरण असण्याचं कारण काय? आपण स्वयंकेंद्रित होतो, आपण अति भावनिक होतो किंवा आपण अति तणावामध्ये, ताणामध्ये असतो. एक ब्रिटिश लेखिका होती, तिचं नाव अगाथा ख्रिस्ती होतं. अगाथा ख्रिस्तीने बरेच नॉवेल्स लिहिले. तिचे नॉवेल्स कितीतरी बिलियन्समध्ये विकले जात होते. एक दिवस ते 3 डिसेंबर 1926 या दिवशी अगाथा तिच्या घरामधून अचानक गायब झाली आणि अगाथाचं गायब होण्याचं कारण कोणाला माहीत नव्हतं. ही घरापासून अक्षरशः 10 ते 15 दिवस गायब राहिली आणि 2-4 दिवसानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केली. पोलीस पण तिचा शोध घेत होते. मग हॅरोगेट या ठिकाणी एका हॉटेलमध्ये अगाथाचा पत्ता लागला. अगाथाचा जो पती होता आर्चिबाल्ड, असं अगाथाला वाटत होतं की ह्याचं एका नॅन्सी मिल नावाच्या मुलीबरोबर अफेअर आहे आणि त्याच्यामुळे ती त्याचा शोध घेत होती. पण हॉटेलमध्ये अगाथाने जेव्हा स्वतःचं नाव रजिस्टर केलं तेव्हा तिने तिचं नाव अगाथा ख्रिस्ती म्हणून रजिस्टर नाही केलं. हॉटेलमध्ये जेव्हा तिला रूम हवी होती तेव्हा तिनं तिचं नाव टेरेसा नील असं तिचं नाव रजिस्टर केलं. आपण जेव्हा अगाथाच्या लाईफकडे पाहतो, अगाथाच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो तिच्या पतीने त्यावेळेस मीडियाला सांगितला, ते म्हणाले की हिला विस्मरण होतं आणि हिला विस्मरणाचे झटके येतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण ॲम्नेशिया म्हणतो, ॲम्नेशिया अटॅक. आणि ह्या विस्मरणाच्या झटक्यामुळे ही कधी पण घरामधून पलायन करते, ही अज्ञातस्थळी राहते. आणि ह्याचं कारण त्यांनी काय दिलं की तिला एवढा स्वतःविषयी अतिजागृती आहे, एवढा गर्व आहे तिला तिच्या प्रसिद्धीचा, तिच्या पैशाचा, तिच्या श्रीमंतीचा, की ही कोणताही निर्णय घेते, असं आर्चिबाल्ड मीडियामध्ये म्हणाले होते. आपण जेव्हा ह्या अवस्थेकडे पाहतो, अगाथा ख्रिस्तीची एक केसच आपण पाहिली, ही प्रख्यात ब्रिटिश लेखिका. पण ह्या अविस्मरणीयच्या अवस्थेकडे जेव्हा आपण पाहतो, जेव्हा आपल्याला विस्मरण होतं, जेव्हा आपल्याला विसरायला होतं, ह्याचं कारण काय? बघा, आपण आपल्या घरामध्ये कधी गप्पा मारतो तेव्हा आपण सहज अशा काही गोष्टी सांगतो ज्या खूप जुन्या असतात. साधारण त्या 25 वर्षापूर्वीच्या असतील, 50 वर्षापूर्वीच्या असतील, कधी 60 वर्षापूर्वीचे पण अनुभव आपण मुलांना सांगतोच की घरामध्ये. आणि ते सांगत असताना आपल्याला खूप आनंद मिळतो, खूप समाधान मिळतं, कारण हे ज्या घटना घडल्या ते सुखद अनुभव असतात.
आपण कधी हॉकी खेळला असाल तेव्हा आपण आपल्या नातवांना मुलांना सांगत असाल, अरे त्या मॅचमध्ये मी 3 गोल केले होते, मी हॅट्रिक केली होती. 25-50 वर्षापूर्वी हॉकी खेळत असताना केलेला गोल आपल्याला आठवतो. किंबहुना आपण कुठला साधा खेळ खेळत होता किंवा असं कुठलं अनन्यसाधारण आपण काम केलं आणि ते आपण कसं मिळवलं ते पण अगदी आपण आनंदाने गर्वाने मुलांना सांगत असतो. पण आपल्याला दुपारी काय जेवलं हे जर संध्याकाळी विचारलं तर आपल्याला आठवावं लागतं. काल सकाळी तुम्ही काय करत होता, अचानक तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर आपण विचार करतो, अरे मी काय काल करत होतो. आणि शाळेमध्ये आम्हाला एक गोष्ट होती, मामाजी की ऐनक. मामाजींची जी ऐनक चष्मा जो होता तो त्यांनी त्यांच्या मस्तकावर ठेवला होता आणि घरभर ते त्यांचा चष्मा शोधत होते. त्यांनी त्यांच्या घरच्यांना पण विचारलं, अरे माझा चष्मा पाहिला का, मला वर्तमानपत्र वाचायचं. आणि त्यांचे नातवंड खेळत होते आणि ते मामाजीला म्हणाले, क्या मामाजी, ऐनक तो आपके सर पर है, चष्मा तुमच्या डोक्यावर आहे आणि तुम्ही घरभर चष्मा शोधता. हे जे आम्हाला विसरायला होतं, हे जे विस्मरण होतं, ह्याचं कारण गोदार्ड काय म्हणतात की मेमरी सर्किटचा जेव्हा कमतरता होते, डेफिशियन्सी इन मेमरी सर्किट्स रिझल्ट्स इन अ मेमरी स्ट्रेस. आता ही जी न्यूरॉन सर्किट आहे, ह्या न्यूरॉन सर्किटमध्ये जेव्हा डेफिशियन्सी निर्माण होते, जेव्हा कमतरता निर्माण होते, त्याच्यामुळे आम्हाला विसरायला होतं. आता ही कमतरता निर्माण का होते, तर जोकिन्स आणि डेलेनबर्ग यांनी त्याच्यावरती संशोधन केलं आणि त्या संशोधनाचं त्यांनी एक कारण सांगितलं की निद्रानाश जी आहे, निद्रानाशचं जे मेन रिझन आहे ते आपण उजळणी करत नाही आणि आपण दृढीकरण करत नाही मनाचं, विचारांचं आणि जे आपण वाचलं त्याचं. म्हणून परमेश्वराचा ग्रंथ जेव्हा आपण पाहतो, परमेश्वराच्या ग्रंथामध्ये परमेश्वराने आम्हाला स्पष्ट सांगितलं, जे संत पौल आम्हाला काय म्हणतात की जे काही तुम्ही माझ्या संदर्भामध्ये ऐकलं वाचलं त्याचं तुम्ही अनुकरण करा, जे श्रवणीय, जे स्तुत्य, जो काही सद्गुण ह्याचं तुम्ही स्मरण करा, असं संत पौल सांगत असताना संत पौल कलिस्सियामधल्या मंडळीला आणखीन एक गोष्ट सांगतात. कलिस्सीकरास पत्र ह्याचा 3 अध्याय 12 वचनापासून जर आपण वाचलं तर, तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, दीनता, सहनशीलता ही अंगिल्या म्हणजे तुम्ही ह्याचं स्मरण करा, एकमेकांचे सहन करा आणि कुणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा. म्हणजे तुम्ही मनावरती जास्त ताण नका आणू, तुम्ही जास्त स्ट्रेसफुल लाईफ जगू नका. अरे ह्यानं माझं वाईट केलं आणि त्या वाईटाचं सतत स्मरण जर तुम्ही करत राहिलं तर तुम्हाला चांगल्याचं विस्मरण होईल, असं संत पौल म्हणतात. ते पुढे काय म्हणतात, पूर्णता कळणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर अंगिल्या, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो, तीच करिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहून स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक स्तवने आणि परस्परास शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाच्या कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही करीतात ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकार स्मरण करा. तो काय म्हणतो, या गोष्टीचं तुम्ही स्मरण करत असताना परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्या जीवनामध्ये काय केलं आहे त्याचं तुम्ही उपकार स्मरण करा. आणि हेच करण्यामध्ये लाउदिकियाची मंडळी कुठेतरी कमी पडली होते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना 3 अध्याय प्रकटीकरण याच्या 18व्या वचनामध्ये 17मध्ये प्रभू येशू ख्रिस्त योहानाला प्रकट होत असताना त्यांच्यावरती काय आरोप आहेत ते सांगतात. आता हे आरोप ख्रिस्त कसे मागे घेणार, त्याकरिता त्यांनी काय करायला हवं ते देखील ख्रिस्त सांगतात. याकरिता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मसपासून विकत घे. म्हणजे तुझ्या विश्वासाची जी परीक्षा आहे ती अग्नीसारखी असायला हवी, ती सोन्यासारखी असायला हवी. आणि ते सोनं म्हणजे ते
तो आत्मिकपणा, ते अध्यात्म, तो परमार्थ तू माझ्याकडनं विकत घे, म्हणजे तू खऱ्या अर्थाने श्रीमंत होशील असं ख्रिस्त त्यांना म्हणतात. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे आणि तुझी दृष्टी यावी म्हणून डोळ्यास घालण्यात अंजन विकत घे असं ख्रिस्त म्हणतात. म्हणजे ज्या लज्जेचा अभाव तुला आहे ती लज्जा पुन्हा झाकण्यात यावी, पुन्हा पांघरण्यात यावी म्हणून ख्रिस्त म्हणतात ते वस्त्र तू माझ्याकडनं घे. यहोवा परमेश्वराने आदाम आणि हवा हे जेव्हा नग्न होते त्यांना देखील त्यांनी वस्त्र दिलेच की. आणि ती नग्नता जी आहे ती विचारांची असू शकते, ती आचारांची असू शकते, ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये जे क्रूसीकरणामध्ये त्यांनी त्याचं अनमोल रक्त आमच्याकरिता सांडून आमच्या पातकांचं शालन करून आम्हाला पवित्र ग्रंथामध्ये अभिवचन दिलं की मी तुझ्या पातकांचं पुन्हा स्मरण करणार नाही. ती कृपा तू प्रभू येशू ख्रिस्ताकडनं घे आणि तुझ्या डोळ्यामध्ये घालण्याकरिता तू अंजन देखील घे, म्हणजे तुला स्पष्ट दिसेल. ख्रिस्त समाप्तीमध्ये 22व्या वचनामध्ये काय म्हणतात आणि आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐकू. देवाच्या प्रिय मंडळी, जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा आपण परमेश्वराचा ग्रंथ वाचतो आणि त्याच्यावरती जर आपण मनन केलं नाही, चिंतन केलं नाही, तर पुढच्या 15 मिनिटामध्ये तुम्ही जे वाचलं त्याचे 10% तुम्हाला त्याचं विस्मरण होतं. जर तुम्ही 30 दिवस पुढचे त्याच्यावरती चिंतन केलं नाही तर तुम्हाला 90% त्याचं विस्मरण होतं. पण आता आपण देवाचा ग्रंथ वाचला, पुढचे 15 मिनटं जर आपण विस्मरण केलं, आपण त्याच्यावर चिंतन केलं नाही तर आपण त्याच्यामध्ये 10% विसरू शकतो. पुढच्या 10 दिवसामध्ये जर आपण त्याच ग्रंथावर, त्याच अध्यायावर चिंतन केलं नाही तर आपण 35% विसरतो. आणि पुढचे 30 दिवस जर आपण त्याच्याकडे लक्षही दिलं नाही तर आपण 90% विसरतो. आणि ह्याचा परिणाम काय होतो, आपल्या मनामध्ये नको ते विचार येत राहतात. म्हणून दावीद राजा काय म्हणतो, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात पाऊल ठेवत नाही, पण परमेश्वराच्या ग्रंथाचे, त्याच्या नियमांचे अहोरात्र मनन करतो. म्हणजे तुम्ही त्याचं चिंतन करा, तुम्ही त्याच्यावरती मनन करा आणि हे केल्यावरतीच आपण ही जी विस्मरणाची अवस्था आहे की आपल्याला जे विसरायला होतं त्याच्यावर आपण सहज मात करू शकतो. विस्मरण आपण एक जरी आपण सायकोलॉजीचा दृष्टिकोन ठेवला की न्यूरो सर्किट्समध्ये डेफिशियन्सी निर्माण होते आणि त्याच्यामुळे मेमरीवर स्ट्रेस येतो, हे जे गोदाड म्हणाले किंवा त्याच्यावरती जोकिन्स यांनी जे संशोधन केलं ते प्रॅक्टिकली काही प्रमाणापर्यंत, काही मर्यादेपर्यंत स्तुत्य आहे आणि ते स्वीकारण्याकरिता योग्य देखील आहे. पण अधिक मात्रेमध्ये जर आपण त्याचा विचार केला तर तो विचार केल्यावरती आपल्याला एका गोष्टीचं प्रमाण प्राप्त होतं की हा एक आजार आहे. जसं चार्ली चॅप्लिनचा एक मूव्ही होता सिटी लाईट, आणि सिटी लाईट मूव्हीमध्ये चार्ली चॅप्लिनने दाखवलं होतं की एक गृहस्थ आहे जो मद्य पेल्यानंतर त्याला स्मरण होत नाही की तो कसा वागतो आणि तो खूप क्रूरतेने त्याच्याशी वागतो. पण जेव्हा तो नॉर्मल असतो, जेव्हा तो ड्रिंक्स घेत नाही, तेव्हा तो चार्ली चॅप्लिनशी खूप छान वागतो. म्हणजे ही जी अवस्था आहे की ड्रिंक्स घेतल्यानंतर मानवाच्या बुद्धीवर, त्याच्या विचारांवरती एक विशिष्ट प्रकारचा प्रभाव पडतो आणि तो प्रभाव अगदी चुकीचा आहे. त्या प्रभावामध्ये ती व्यक्ती काय बोलते आणि काय वर्तन करते ह्याचं भान त्या व्यक्तीला राहत नाही. पण भानावर आल्यानंतर त्या व्यक्तीला हे लक्षात राहत नाही की मी ड्रिंक्सच्या इन्फ्लुएन्समध्ये काय बोललो आणि कसं वर्तन केलं. तसंच ह्या विस्मरणाचं आहे. म्हणून संत पौलांनी फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय 8व्या वचनामध्ये ते काय म्हणतात, बंधूंनो शेवटी इतके सांगतो, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, ह्याचेच तुम्ही मनन करा. आणि हे मनन करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने लाउदिकियामधल्या मंडळीस जे सांगितलं की तुम्ही माझ्याकडनं धनवान होण्याकरिता वस्त्र घ्या, त्याच्यानंतर माझ्याकडनं तुम्ही दृष्टी आणि दृष्टिकोन घ्या आणि तुमची नग्नता झाकली जावी,
म्हणून ते वस्त्र घेतल्यानंतर तुम्हाला परमेश्वराचं वचन जेव्हा कळेल तेव्हा ख्रिस्त जे म्हणाले, ज्याला कान आहे ती ऐकू त्याप्रमाणे घे. पण शेवटी 20व्या ह्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतात की मी तुमच्या अंतःकरणाच्या दाराशी उभा आहे आणि मी दार ठोठावतो. जो मजबरोबर सहभागी पण घेईल त्याच्याबरोबर जो माझ्यासाठी द्वार उघडेल त्याच्याबरोबर मी सहभागी पण घेईन. आपण दिवसामध्ये साधारणतः 3 वेळा जेवतो. सकाळी आपण न्याहारी करतो, नाश्ता करतो, दुपारी आपण जेवतो आणि सायंकाळच्या वेळेस आपण आपल्या कुटुंबाबरोबर जेवतो. सायंकाळचं, संध्याकाळचं, रात्रीचं जे जेवण आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये सपर किंवा डिनर हा शब्द प्रयोग करतो. आणि बहुतेक कुटुंबामध्ये कौटुंबिक संस्कार म्हणा, कुटुंब संघटित राहावं, दिवसभर आपण काय केलं त्याच्यावर चर्चा व्हावी म्हणून आपण एकत्र सायंकाळी जेवताना, रात्री जेवताना एकत्र बसतो. ख्रिस्त इंग्लिश बायबलमध्ये तेच म्हणतात, बिहोल्ड आय स्टँड ॲट द door of your heart and I know the one who shall open I shall enter and commune with him. मी तुमच्या हृदयाच्या दाराशी उभा आहे आणि दार ठोठावतो. जो मजसाठी द्वार उघडेल, मराठी पवित्र ग्रंथात लिहिलं, त्याच्याबरोबर मी जेवण करेन. म्हणजे बाहेर सगळीकडे जेव्हा अंधार असतो तेव्हा आपण ख्रिस्ताला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जर आमंत्रित केलं तर त्या अंधारावर मात करण्याकरिता ख्रिस्त आपल्याबरोबर आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, मी विश्वाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो कधीही अंधारात चालणार नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश नाही. आपल्याला ॲम्नेशियाचा अटॅक येऊ नये, आपल्याला विस्मरण होऊ नये, विस्मरणाचे झटके येऊ नये म्हणून आपण परमेश्वराच्या वचनाचं अहोरात्र मनन करावं. जो ग्रंथ आपण वाचतात, जो अध्याय आपण प्रतिदिवशी आपल्या वैयक्तिक कौटुंबिक प्रार्थनेमध्ये वाचतात त्याच्यावर निश्चित चिंतन करावं. आणि चिंतन केल्यानंतर ख्रिस्ताने या मंडळीला जे सांगितलं तेच ख्रिस्त आम्हाला म्हणतात की आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडनं वस्त्र विकत घ्यावे, ते शुद्ध सोन्यासारखे असावे. ह्याकरिता मी तुला मसलत देतो की धनवान व्हावे म्हणून तू अग्नीने शुद्ध केलेले सोने मजपासून विकत घे. तुझी लज्जास्पद नम्रता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्र विकत घे. आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यास घालण्यास अंजन विकत घे. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला या वचनाच्या माध्यमातून आशीर्वादित करो. त्याची निरंतर कृपा तुम्हा प्रत्येकावर आता आणि सदोदित राहो. आमेन. मी आपल्या पाळक साहेबांचे आभार मानते एवढ्या सुंदरशा संदेशाबद्दल. आता आपण दानपात्र घेणार आहोत. दानपात्रासाठी आपण उपासना संगीतातून गीत क्रमांक 506 हे घेणार आहोत. गीताचे बोल आहेत तन मन धन. गीत क्रमांक 506. चरणी तन मन धन प्रभु तव चरणी सकल तुझे हे तुझे दिलेसी सकल तुझे हे तुझे दिलेसी अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव चरणी अभिमाने पूर्वी समजतसे अभिमाने पूर्वी आता खेद मनी तन मन धन प्रभु तव चरणी
जाया कन्या सुत हे दास तुझा चरणांचे सारे दास तुझा चरणांचे सारे प्रिय कर तुझी धरी तन मन धन प्रभु तव चरणी बीत विचार ही हर मम करणे अवलंबे इच्छे वर तव अवलंबे इच्छे वर तव करितो मन धरणी तन मन धन प्रभु तव चरणी वाट खरे पण जीवन मम तू शरणागत मी पतित तुलागा शरणागत मी पतित तुलागा जय दे भवतरणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी सकल तुझे हे तुझी दिलेसी सकल तुझे हे तुझी दिलेसी अघटित तव करणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी तन मन धन प्रभु तव चरणी आता आपण दानपात्रावर प्रार्थना करूया. हे देवपा, तू मला पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र करून घेऊन आलास, त्याबद्दल मी तुझे मनापासून फार फार आभार मानते. देवपा, आता हे जे दान एकत्रित केलेलं आहे, ह्या दानावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. ह्या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आणि तुझ्या गौरवासाठी तू करून घे. देवपा, जे कोणी आपली मूठ ह्याच्यात उघडलेली आहे देवपा, त्यांना तू आशीर्वादित कर. आजच्या भक्तीत तू आमच्या बरोबर होतास, त्याबद्दल मी तुझे फार फार आभार मानते देवपा. ही लहानशी विनंती मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून ऐक. आमेन. आता मी आपले माननीय पाळक साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्याला शेवटचा आशीर्वाद द्यावा आणि त्याच्यानंतर आपली भक्ती इथेच समाप्त होईल. आशीर्वाद घेऊया. आमच्या यहोवा परमेश्वराची कृपा, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण देवाच्या प्रियजनांबरोबर आता आणि युगाच्या समाप्तीपर्यंत राहू. आमेन. सुवन्द्य देव परात्पर स्तव